नाही मोदीजी, तुम्ही ज्या दिवशी पडाल त्या दिवशी तुम्ही जेलमध्ये भेटाल। अदानीच्या प्रेमापोटी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी अक्षरशः ट्रम्पच्या पुढे घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांना पाहून रूप तुझे केलेलं आहे। कारण आज भारतीय सेना एकदम जबरदस्त स्थितीमध्ये होती। पाकिस्तान पूर्णपणे पिछाडीवरती होता। पाकिस्तानने तो जो हमला केलेला होता, जे 26 लोकांना मारलेलं होतं, इंटरनॅशनल लेवलवरून सगळीकडून त्याच्यावरती प्रेशर होतं आणि इंटरनॅशनली कुठलेही प्लेयर त्याच्या बाजूला उभा राहू शकत नव्हते। आणि हा एकच असा विषय होता की याच्यामध्ये तुम्ही ह्या पाकिस्तानला धडा शिकवू शकला असता। पण अदानीची जी केस चालू आहे, अदानीला अटक होण्यासाठी किंवा त्या अजय डोभालला अमेरिकेमध्ये त्याच्या विरोधामध्ये केसेस चालू आहेत, त्या केसेसच्या आड लपून अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आपल्या नरेंद्र मोदीला ब्लॅकमेल तर करत नाहीत। कारण नरेंद्र मोदी फक्त त्या एका डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विट अगोदर, तेही म्हणजे भारताचा प्रधानमंत्री भारतात बसलेला आहे, अमेरिकेचा पंतप्रधान त्या व्हाईट हाऊसमध्ये बसून ट्विट करतो आणि आपलं सीज फायर लागून जातं। काय कंडिशन चालू आहे, कशामुळे युद्ध छेडलं गेलेलं आहे आणि हे युद्धाचे परिणाम कुठंपर्यंत जाणार आहेत, आपल्याला त्या युद्धापासून भेटलं काय, आपण ज्या गोष्टी अचीव करणार होतो त्या गोष्टी अचीव झाल्या का, आणि पाकिस्तान ह्याच्यामध्ये त्याचं भरभराटून फायदा झाला ना। एकतर ते भिकारडा देश आहे, भिकेला लागला होता, त्याला वर्ल्ड बँकेकडून $1 बिलियन कर्ज भेटलं, त्यांचं तिथं चंगासी झालं एकदम, म्हणजे अतिरेक्यांना तो फंड भेटला। दुसरी गोष्ट, तो युद्धातून बाजूला निघणारच होता की भारताने त्याच्यामधून आपल्या एवढ्या शूरवीर सैन्यांना सलाम केलं पाहिजे की त्यांनी अमेरिकेला गुडघ्यावर घेऊन आलेलं होतं, आणि ते न्यूज चॅनलचं सोडून द्या, ॲक्च्युअलमध्ये गुडघ्यावरती घेऊन आलेलं होतं। आणि अशा सिच्युएशनमध्ये असताना बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडं जेवढ्या मोठ्या पद्धतीची आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी बार्गेन करू शकला असता। आणि एक काळ होता, म्हणजे इंदिरा गांधीजींनी 1971 मध्ये ज्यावेळेस अमेरिका सरकारनं प्रेशराईज करायला चालू केलं होतं की इंदिरा गांधीजी तुम्ही युद्ध थांबवा, पाकिस्तानच्या विरोधामध्ये युद्ध छेडू नका, त्यावेळेस इंदिरा गांधीजींनी अमेरिकेला फाट्यावर मारून टाकलेलं होतं। आणि अमेरिकेने त्यांचे युद्ध नौका अरबी समुद्रापर्यंत घेऊन येईपर्यंत सुद्धा ह्या आपल्या इंदिरा गांधीजींनी त्यांची फिकरने फाट्यावर मारून USSRला पत्र पाठवून त्यांनी हे केलं होतं। आणि त्याच्यामध्ये रशियाने भारताची साथ दिली होती आणि अमेरिकेला गुपचूप पाठीमागे जावं लागलं होतं। आपला हा विश्वगुरू नेमकं करतोय काय, कोणासाठी करतोय? अरे 150 करोड लोकसंख्येचा पाठिंबा होता, सगळ्याच्या सगळे विरोधी पक्ष लोक तुम्हाला फुल्ल पाठिंबा दिलेलं होतं, सैन्य त्यांच्या योग्य पद्धतीनं लढत होतं आणि योग्य त्या कारवाई करत होता, आणि तुम्हाला त्या अदानीच्या प्रेमापोटी, अदानीसाठी तुम्ही देशाच्या सैनिकाची नामुष्की घालवलात। अदानीसाठी देशाच्या सैनिकांना शर्मेनं खाली मान घालायची वेळ आली। आज ते पाकिस्तानची मीडिया तुमची टिंगल उडवत आहे, सो कॉल्ड विश्वगुरू तुमची टिंगल पाकिस्तानची मीडिया, ज्यांची लायकी सुद्धा नाही, ते लोक तुमची टिंगल उडवत आहेत। तुमच्या मीडियाचं तर विचारायलाच नको। मीडिया आणि देशाचा स्तर ह्या युद्धामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये लयास पोचलेला आहे। खूप वाईट शब्द आहेत माझ्याकडे, पण काही लिमिट्स असतं म्हणून मी ते लिमिट पाळतोय। लयास पोचवलेला आहे नरेंद्र मोदीजींनी। कशासाठी केला तुम्ही? ते 4 लोक शोधू शकलेले नाहीत आजपर्यंत। युद्ध केलात, एकतर करायला नको होतं, युद्ध ही देशाची गरज नसते कधीच, पण ज्यावेळेस तुमच्यावर थोपवलं जातं तर तुमच्या जे सामर्थ्याचं प्रदर्शन आहे ते केलंच पाहिजे, आणि भारतीय सेना ते करत होती। आणि तुम्ही त्याला नेमकं म्हणजे भर समुद्रामध्ये नेऊन तुम्ही नौका बुडवून टाकली भारतीय सैनिकांची, म्हणजे त्यांचं मनोबल पूर्ण खच्ची करून टाकलं तुम्ही। बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडे जबरदस्त होती ना, कारण ह्याच्यामध्ये पूर्णपणे दोषी पाकिस्तान होतं। पाकिस्तान गुडघ्यावरती आला असता, नाक रगडला असता, तुम्हाला POK सुद्धा घेता आलं असतं, तुम्हाला काश्मीरच्या बाबतीमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं बार्गेनिंग करता आले असते, पण नाही। तुम्हाला घालीन लोटांगण वंदीन चरण, ते अदानीसाठी तुम्ही देशाच्या कुठल्या लेवलपर्यंत घेऊन जाणार आहात तुम्ही देशाला, आणि तुमचं चिरकाल तुमचं सरकार राहणार नाही मोदीजी। तुम्ही ज्या दिवशी पडाल त्या दिवशी तुम्ही जेलमध्ये भेटाल। 5वीला घेऊन पुंजून घेऊन आलेलं नाही की तुम्ही आयुष्यभर सरकारमध्ये राहणार आहात, आणि त्याच्यासाठी एका बिझनेसमॅनसाठी तुम्ही अख्ख्या देशाला नाक रगडायला लावता, तेही माकड्या पाकिस्तान पुढं। काय तुम्ही सिद्ध काय केलं याच्यामध्ये? भारतीय सैन्यांच्या शौर्याचं नामुष्की घालवली याच्यामध्ये तुम्ही। आणि अदानीवर एवढं प्रेम कशामुळे आहे? सगळ्यात महत्त्वाचं, देशापेक्षा अडाणी मोठा का? आणि तो ट्रम्प कोण आहे? काय अवकात आहे अमेरिकेची?
तुमचेच अंधभक्त म्हणतात ना की अमेरिकेची का अवकात आहे, कोण अमेरिका काय, तुमचेच अंधभक्त आहे ते, तुमचं एवढं मोठं 56 इंच छाती बॉम्ब मारत असतात, मग तुम्ही अमेरिकेच्या काय ट्विटला घाबरलात? आणि जगाच्या पाठीवर तुम्ही सगळ्या देशामध्ये नामुष्की घालून टाकलेली आहे. तुमचे ना दोस्त राहिलेले आहेत ना तुमचे दुश्मन राहिलेले आहेत ह्या जगामध्ये. तुम्ही सगळ्यासोबत भारताचे रिलेशन खराब केलेले आहेत. तुम्ही रशियासोबतही भेटता, इकडं ट्रम्पसोबतही भेटता, तुम्ही त्या झेलेन्स्कीसोबत सुद्धा भेटता. काहीतरी भारताची प्रतिमा होती. भारत एक 60 ते 70 वर्षापासून जेव्हापासून स्वातंत्र्य झाला काहीही नसताना प्रतिमा होती भारताची. आज तुम्ही धुळीस मिळवलेली आहे. तुमच्यापेक्षा जास्त त्या झेलेन्स्कीची किंमत आहे आज अमेरिकेमध्ये. त्याला रिसीव्ह करायला तिथला ट्रम्प येतो आणि तो ट्रम्प समोर बसून ट्रम्पची लायकी काढून जातो. पण तुम्ही त्याच्या शपथविधीमध्ये जाण्यासाठी नाक रगडत होता, तुम्हाला शपथविधीमध्ये बोलवलेलं नाही. राहिली दुसरी गोष्ट, तुमची रिस्पेक्ट तर तो तुम्हाला बोलवायला सुद्धा आलेलं नव्हतं. तुमचे लोक तिथं पडीक होते, तवा चालून तुम्हाला कुठंतरी एक स्पेशल तुम्ही हे केलेलं होतं, जबरदस्तीनंच गेलेलं होतं तुम्ही. ही आज नामुष्की काय आहे त्या देशावरती. आणि भारत देशाची ही स्थिती ओढवून आणण्याच्या पाठीमागं ही नीच नालायक मनुवादी विचारश्रेणी आहे. हे RSS देशावर ज्या वेळेस हावी झालं, RSSचे लोक किंवा ह्या मनुवादी विचारसरणीचे लोक ज्या वेळेस या देशावरती हावी झाले त्या वेळेस देश पारतंत्र्यात गेलेला आहे. गेल्या 5000 वर्षाचा इतिहास काढून बघा तुम्ही. 5000 वर्षाच्या इतिहासामध्ये एकच गोष्ट भेटेल, ज्या वेळेस मनुवादी संघटना ताकदवान झाल्या त्यावेळेस आपल्यावरती बारके अफगाणिस्तानसारखे ते खिलजी विलजी येऊन आपल्यावरती राज्य करून गेले. फ्रेंच, पोर्तुगीज असे चिल्लर इंग्रजसारखे लोक येऊन सुद्धा का नाही भारतावर राज्य केले. कारण ह्या लोकांची मानसिकता आणि ह्या लोकांचे जे पेरलेले गुण होते ते पेरलेले गुण भारताला शेवटपर्यंत एक होऊ दिलेले नाहीत. ही लढाई आजची नाही, ही लढाई खूप जुनी आहे. ते राहुल गांधी म्हणतात ते योग्यच आहे. ही लढाई 5000 वर्षापासूनची आहे. बुद्धापासून ते आत्तापर्यंतचा काळ आहे. तर ह्या लोकांच्या मानसिकतेला आणि हे डरपोक ह्यांची जिगराज नाही यांच्यामध्ये. ह्यांनी कधीच समोरासमोर लढाई करू शकत नाहीत. ह्यांनी कधीच कुठल्याही गोष्टीला फेस करू शकत नाहीत. हे फक्त आणि फक्त मार्केटिंग करू शकतात. आणि तुमच्या डोक्यात त्यांनी एवढं बेकार बिंबवलेलं आहे की ते बोललं तरी तुम्हाला आम्ही लोक देशद्रोही वाटतो. का देशाचा पंतप्रधान एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू शकत नाही की आम्ही ह्या गोष्टी करणार होतो आणि करू शकलो नाही. अमेरिकेचं एवढं का बर्डन होतं की तुम्ही त्याच्या खाली झुकलात. त्या अदानीचं काय एवढं मोठं वर्चस्व आहे. भारतातल्या सगळ्या मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठे पोर्ट, त्याच्यावरती येणारा लाखो करोड रुपयाचा ड्रग्ज, तरी सुद्धा त्या अदानीला काय होत नाही. त्या अमेरिका तिकडून दररोजच्या दररोज समन्स पाठवून अदानीला अटक करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातंय. आणि त्याच्यासोबत नरेंद्र मोदीजी त्या केरळामध्ये कुठला तर कार्यक्रम करतात. देशाचा पंतप्रधान आहे का एक आरोपीचा एजंट आहे. हे सगळ्यात मोठी शोकांकिता वाटते आज देशासमोर बघायला गेल्यानंतर. ज्या काळामध्ये देशामध्ये खायचे वांदे होते त्यावेळेस सुद्धा हा देश ताठमानेने उभा करणारे आपले पूर्वज होते. पंडित जवाहरलाल नेहरू, देशामध्ये खायला नव्हतं, भूकमारी होती, अक्षरशः इथं सुई बनत नव्हती, त्यावेळेस सुद्धा जगाच्या पाठीवर भारताची एक वेगळी इमेज होती. आज ती इमेज भारताच्या म्हणजे जगाच्या पाठीवरती भारताची सगळी नेस्तनाबूत झालेली आहे. हा बावळट पंतप्रधान आहे हे सगळे लोक बोलायला चालू केलेले आहेत. नपुंसक सरकार आहे. एवढा चांगली संधी असताना एका त्यांच्या मित्राला वाचवण्यासाठी पूर्ण देशाची नामुष्की घालून टाकता तुम्ही. आणि तुम्हाला ते माकडे 4 लोक सापडत नाहीत जे तुम्हाला तुमच्या देशात येऊन 300 किलोमीटर येऊन तुमची जात विचारून, तुमचा धर्म विचारून मारून गेले. ते तुम्हीच बॉम्ब केला होता ना, तुमचा धर्म विचारून मारून गेला. आणि तुम्ही हिंदू धर्म रक्षणासाठी आलेले होते. कुठं गेलं तुमचं ते हिंदू धर्म रक्षणाचं? त्या 26 लोकांना मारलेले 4 अतिरेकी कुठं आहेत? का कुठल्या संघाच्या शाखेमध्ये तर लपलेले नाहीत? का तुम्ही स्वतः घडवून आणलेलं नाही? कारण त्या पाकिस्तानमध्ये सत्तांतरणाचं बोंबाबोंब चालू होतं आणि तुमचं इथं देशामध्ये बोंबाबोंब चालू आहे सगळ्या बाजूनं. बेरोजगारी, महागाई, रुपया रोजच्या रोज जमिनीच्या खाली कुठं दिसायला तयार नाही. मोदीजीची आणि त्या रुपयाची प्रतिमा रोजच्या रोज असं किलोमीटरनं खाली चाललेली आहे. ह्या सगळ्या गोष्टीला लपवण्यासाठी तर तुम्ही केलेलं नाही का? कारण हा दुसरा पुलवामा समजून येतो. तुम्ही पुलवामाचा अटॅक करून आणलात, माझा स्पष्ट आरोप आहे. कारण आजपर्यंत त्याच्यावरती तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट्स किंवा कुठलीही जांच एजन्सी वगैरे काय म्हणतात ते बसवलेलं नाही आणि त्याचे रिपोर्ट्स आलेले नाहीत बाहेर. कुठून आलं, का आलं, कोण उडवलं,
ते त्याचं पुढं परत काय झालं, तुमच्या इलेक्शनला त्याचं तुम्ही लिव्हरेज घेतलात, भयानक लिव्हरेज घेतलात आणि त्याच्यातून तुम्ही निवडून याला. त्याच्यानंतर त्या 40 सैनिक कुठे गेले? 40 सैनिकाचे जे हुतात्मे होते त्यांनी जे शहीद झाले त्यांच्या चाळूवरचं तुम्ही लोणी खाल्लात. त्याचे तर तुम्ही कर्ज फेडला त्या लोकांच्या याच्यावरती, जीवावरती तुम्ही काय म्हणलं होतं, इलेक्शन जिंकून आला होतात. आज हे 26 लोकांना सुद्धा नरेंद्र मोदी जे जिम्मेदार आहेत त्यांनी त्यांच्या सत्तेमध्ये मारलेलं आहे. जर तुम्हाला ते 4 माकडे पोरं जर भेटत नसतील ना, हा सगळ्यात मोठा तुमचा फेल्युअर आहे. तुम्ही 56 इंची छाती भीती सोडून द्या, ते बोलायच्या तोंडाच्या वाफा मारायचं सोडून द्या. तुम्ही ॲक्च्युअल ॲक्शनमध्ये काय भरपूर ऐकलं. गेल्या 11-12 वर्षापासून ऐकून 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 कानं पिकून गेले तुमचे. नुसत्या फकाट्या मारायचं. ॲक्शन कधीतरी घ्या. आणि जे घेतलं होतं, जे भारतीय सैनिकांनी घेतलं होतं त्यावेळेस तुम्ही घेतलेलं होतं, पण त्याला एका अदानीच्या केससाठी तुम्हाला थांबवायची वेळ आली. देशापेक्षा अदानी मोठा झाला का? प्रश्न खूप गंभीर आहे. कुठंपर्यंत जाणार आहे तुम्ही विचार करा.